नमस्कार. बाळापूर विधानसभा मतदार क्षेत्राचे तुम्ही माजी आमदार आहात आणि आता या 2024च्या इलेक्शनमध्ये ही खूप कमी मताने तुमचा पराभव झाला. काय सध्या स्थिती आहे मागील 10 वर्षाच्या विकास कामांची बाळापूर मतदारसंघात? आणि बाळापूर मतदारसंघामध्ये साधारणतः या 6 वर्षामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास त्या ठिकाणी झालेला नाही आहे. म्हणजे उभाटा गटाचे आमदार आहेत आणि 2.5 वर्ष ते सत्तेमध्ये होते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मध्ये जे प्रकरण झालं होतं, सत्तेचा पुन्हा फेरबदल झाला आणि त्या 2.5 वर्षामध्ये थोडेफार कामं त्या ठिकाणी झाले. परंतु त्यापूर्वीचे जे काही माझ्या कार्यकालामध्ये जे काही योजना ज्या सुरू झाल्या होत्या, त्या योजना त्याच वेळेस झाल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आता हे सत्तेमध्ये आमदार म्हणून असताना त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं या मागच्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा काही डेव्हलपिंग त्या ठिकाणी झालं नाही. परंतु मी त्या ठिकाणी त्यावेळेस भाजपचा पदाधिकारी म्हणून ओबीसी मोर्चाचं माझ्याकडे उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचं पद होतं आणि त्यावेळेस बरेचसे कामं मी त्या ठिकाणी मतदारसंघाच्या हिशोबानं त्या ठिकाणी झाले. जे आतापर्यंत विकासाच्या संदर्भात जर पाहिलं तर हा पारस प्रकल्पाच्या संदर्भात आपण त्यामध्ये बरंचसं त्या ठिकाणी पूर्ण प्रस्ताव त्या ठिकाणी समोर नेला आणि जेणेकरून त्या प्रकल्पाच्या माध्यमातून 4-5 हजार जो काही सुशिक्षित बेरोजगार जो काही मजदूर आहे तो त्या ठिकाणी लागला पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी भूमिका होती. आणि म्हणून शेतकऱ्यांना समोर एक आश्वासन देऊन त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी साधारणतः 250-250 एकर जमीन आपण त्या ठिकाणी घेतली होती. परंतु पुन्हा शासनाच्या धोरणानुसार त्या ठिकाणी सौर ऊर्जाच्या प्रकल्पाचं तिथं समोर आलं आणि पुन्हा याही वर्षी आमची त्या ठिकाणी मागणी आहे की इथं कामगारांना या मतदारसंघामध्ये रोजगार मिळाला पाहिजे आणि सरकारनं त्या ठिकाणी पुन्हा एक 810 मेगावॅटचा एक प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर जर केला तर निश्चितपणे या परिसरामध्ये एक मोठी आर्थिक उलाढाल होईल आणि शेतकऱ्यांना आणि त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना 4 पैसे सुखाचे एक जीवन घालवण्यासाठी मिळतील असं एक माझं मत आहे. दुसरा विषय असा आहे की त्या ठिकाणी या प्रकल्पामध्ये आजूबाजूचा जे काही शेती आहे, शेती या परिसरामध्ये बाळापूर मतदारसंघामध्ये चांगली शेती आहे, पिकाऊ शेती आहे आणि साधारणतः या ठिकाणी 6 ते 7 धरणंसुद्धा बाळापूर मतदारसंघामध्ये आहे, जेणेकरून 78% इरिगेशन या परिसरामध्ये होऊ शकते. मागच्या कार्यकालामध्ये साधारणतः 3 नवे डॅम माझ्या कार्यकालात त्या ठिकाणी म्हणजे भूमिपूजनही माझ्या हातून झालं आणि पाणीसुद्धा माझ्याच कार्यकालामध्ये त्या ठिकाणी थांबलं. उर्वरित जे काम होतं की त्यामध्ये बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत त्या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे. नेरधामणा असेल, कावटा असेल, नया अंदुऱ्याचं धरण असेल, तिन्ही माझ्याच कार्यकालात त्या ठिकाणी पूर्ण झाले आणि ते पाणी थांबून त्याला अजून बंदिस्त पाईपलाईन त्या ठिकाणी सुरू झाली नाही. तो एक प्रकल्प त्या ठिकाणी आपला रखडलेला आहे. या पातूर तालुक्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. MIDCचे बरेचसे कामं त्या ठिकाणी झाले, परंतु त्या ठिकाणी रोजगार म्हणून तिथं काही त्या ठिकाणी अजून झालं नाही आणि ते मागच्या कार्यकालामध्ये आम्ही आश्वासनामध्ये ते पूर्तता करण्याची आमची तयारी होती. परंतु उर्वरित काम आता पुन्हा त्या ठिकाणी जे सरकार आहे, महायुतीचं जे काही सरकार आहे, त्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी 2.5-3 वर्षामध्ये साधारणतः 4-4.5 वर्षामध्ये कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी प्रकल्प केला नाही आणि म्हणून महायुतीच्या कार्यकालामध्ये निश्चितपणे भविष्यामध्ये आदरणीय आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत आणि आदरणीय अजितदादा अर्थमंत्री आहेत, यांच्या माध्यमातून निश्चितपणे या विदर्भामध्ये जो विकास सुरू आहे आणि त्यामध्ये अकोला जिल्ह्यामधला बाळापूरमध्ये राहिलेला जो विकास आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमची त्या ठिकाणी शाश्वती आहे.
महाराष्ट्रामध्ये BMC ते ग्रामपंचायत अशा स्थानिक निकाय संस्थेच्या इलेक्शन झाल्या नव्हत्या, निवडणुका झाल्या नव्हत्या. मागील 4 वर्षापासून कुठे कुठे निवडणुका रखडल्या होत्या. आता सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदविलं की आम्हाला वर्डिक्ट म्हणजे निर्णय द्यायला वेळ लागेल, तर तुम्ही राज्यामध्ये निवडणुका घ्या, येणाऱ्या 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या. 4 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर एक शिवसेनाचे नेते म्हणून बाळापूर विधानसभा क्षेत्र किंवा अकोला जिल्ह्याकरता काय रणनीती तुमची आहे? स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण ग्रासरूटमध्ये जो काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो साधारणतः या 5 वर्षामध्ये वंचित राहिलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या की सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण त्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या निवडणुका थांबलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचे खऱ्या अर्थानं अभिनंदन की त्यांनी त्यामध्ये जे काही निर्णय जो ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल, परंतु तात्काळ त्या ठिकाणी निवडणुका केल्या पाहिजेत आणि लोकांना एक न्याय दिला पाहिजे. कारण OBC असेल, SC असेल, ST असेल, या ज्या काही रचना आहेत घटनेच्या माध्यमातून त्या साधारणतः त्या सुरूच आहेत. परंतु पुन्हा OBCच्या संदर्भात जे काही त्यामध्ये काही जनगणनेच्या माध्यमातून ते पर्सेंटेज जे वाढणार आहे आणि जनगणना हे अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जनगणना जर वाढेल तर त्या ठिकाणी पूर्ण प्रभाग रचना जी आहे ते सुद्धा वाढणार आहे. त्या ठिकाणी मतदारांची संख्या त्या ठिकाणी OBCची वाढणार आहे. आणि म्हणून या परिस्थितीवर त्या ठिकाणी जे काही इलेक्शन जे होणार आहे यावेळेस की OBCचा जो काही मागचा मूळ जो ढाचा आहे त्याच पद्धतीचं निवडणूक आता त्यामध्ये जेवढे काही गण असतील, पंचायत समितीचे, जिल्हा परिषदचे गट असतील, यामध्ये त्याच परिस्थितीचं आरक्षणाच्या माध्यमातून या निवडणुका होतील. आणि अकोला जिल्ह्यामध्ये असं आहे की अकोला जिल्ह्यामध्ये 2 बाजू आहेत. एक तर त्या ठिकाणी वंचितच्या वेळेस साधारणतः आता 20-22 वर्षापासून सत्ता वंचितकडे जिल्हा परिषद पंचायत समिती जी आहे या युतीच्या माध्यमातून, त्या समीकरणाच्या माध्यमातून जातीनिहाय जी काही परिस्थिती आहे, कारण हे साखळी पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी चालते आणि जर साखळी पद्धतीनं त्या ठिकाणी जर कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी एकमेकाला जर डावललं तर त्यामध्ये नुकसान होते. आणि म्हणून या इलेक्शनमध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रासरूटचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी आणि सामाजिक समीकरण जुळून त्या ठिकाणी यावेळेस भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक मिळून अत्यंत महत्त्वाचं एक चांगलं नेतृत्वाच्या माध्यमातून आमचं जे काही त्यामध्ये जिल्ह्याचं जे काही नेतृत्व आहे आणि त्या ठिकाणी आदरणीय वरचे नेते जे आहेत यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वामध्ये या ग्रामपंचायतच्या पासून तर इथपर्यंत जिल्हा परिषदपर्यंत आणि महानगरपालिकेपर्यंत एक चांगलं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. बलिराम सिरस्करजी एक बहुजनांचे नेते म्हणून ओळख आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात बहुजनांची एक मागणी होती की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि काय तो डेटा एम्पेरिकल समोर आला पाहिजे, त्याच्यामुळे आमच्या आरक्षणाची टक्केवारी वाढ झाली पाहिजे, असा एक मुद्दा मोठी मागणी होती. आता केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पारित केलेला आहे आणि देशामध्ये जातीनिहाय जनगणना होणार हे निश्चित झालेलं आहे. जातीनिहाय जनगणनेवर तुमचं काय मत आहे? जातीनिहाय जनगणना आतापेक्षा त्या ठिकाणी 10 वर्षापूर्वीच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं. कारण त्याचं कारण असं आहे की जातीनिहाय लोकसंख्याचं जे काही पर्सेंटेज जे आहे ते बरेचसे वाढलेलं आहे. म्हणजे SC असेल, ST असेल, OBC असेल, अल्पसंख्याक असेल, सर्वांचं त्या ठिकाणी समीकरण त्या ठिकाणी वाढत गेलेलं आहे. आणि त्यामध्ये मग आरक्षणाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी वादविवाद होतात आणि वादविवाद झाले नाही पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी काही भारताचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी हा जो निर्णय कॅबिनेटमध्ये जो घेतला त्यांनी तो तात्काळ त्या ठिकाणी लावला पाहिजे आणि त्या माध्यमातून जनगणना केली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी जातीनिहाय जे आरक्षण जे वाढणार आहे त्याचा फायदा त्या ठिकाणी बहुजन समाजाच्या लोकांना निश्चितपणे त्या ठिकाणी भेटणार आहे, असं माझं मत आहे. येणाऱ्या स्थानिक निकाय संस्थेच्या निवडणुकाला बघता तुमच्या क्षेत्रातील जनताला काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता?
माझ्या मतदारसंघातील जनतेला त्या ठिकाणी जो काही आव्हान जे मला करायचं आहे, जनतेला एक विश्वास जो आहे, बहुजनांना जो विश्वास आहे की खऱ्या अर्थानं आपला एक पारंपरिक जो काही घरचा सदस्य आहे तो त्या ठिकाणी या पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषदमध्ये आहे, गेला पाहिजे, हे लोकांची भावना आहे. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी जो काही संदेश देणार आहोत की सर्वांनी, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये ज्या ज्या पक्षामध्ये काम करणारी माणसं आहेत, परंतु या जिल्हा परिषदमध्ये एक सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि एक समन्वयाचं वातावरण निर्माण करणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी तिथं या मतदारसंघामध्ये गेला पाहिजे, अशी आमची त्या ठिकाणी भावना निश्चितपणे राहणार आहे. आणि त्या माध्यमातून लोकांना एक समन्वयाचं, नातेचा आम्ही एक संदेश त्या ठिकाणी देणार आहोत की आमच्या भारतीय जनता पक्ष असेल, त्या ठिकाणी आमची शिवसेना असेल, त्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल, या तिन्ही मिळून एक समन्वयाचं वातावरण या जिल्ह्यामध्ये तयार झालं पाहिजे, अशी आमची त्या ठिकाणी भूमिका आहे.